श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येतच. या जगात असा एकही माणूस सापडणार नाही की ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत, दुःख नाही. कुणाचं दुःख दिसत नाही, कुणाचं बोललं जात नाही, पण अस्तित्वात मात्र ते असतंच. प्रत्येकजण कुठंतरी कसं तरी झोंचतोय, फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. आपण मात्र आपल्या दुःखाची घडी करून ती उशाखाली ठेवतो आणि रोज त्याच विचारावर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं का घडतं. पण श्रोते हो, क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या ना, त्यांच्या डोळ्यात डोकावलं ना, तर आपल्याला समजतं की आपलं दुःख तर त्यांच्यासमोर फार छोट आहे. श्रोते हो, कधी एखादा वडील स्वतःचं दुःख लपवून कर्जाच्या ओझ्यात घर चालवत असतो, कधी कुणी हसतमुख चेहऱ्यामागं इतकं काही दडवून ठेवतो की आपण विचारही करू शकत नाही. श्रोते हो, पण फरक इतकाच असतो की ते गप्प असतात, शांत राहतात, आणि आपण मात्र आपलं दुःख कवटाळून बसत असतो, म्हणून ते मोठं वाटत असतं. खरं तर श्रोते हो, दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून शिकायचं, नवं काहीतरी घडवायचं आणि आयुष्याशी मैत्री करायची. कारण श्रोते हो, दुःख हे काही शेवट नसतं, तर ते एक वळण असतं ज्याच्यानंतर सुरू होतं ते म्हणजे खरं जीवन, नव्यानं, सकारात्मकतेनं. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विनाकारण दुसऱ्यांना ट्रोल करणारे हे खरं तर स्वतःच्या जीवनात हारलेले असतात. ज्यांना स्वतःच्या आयुष्यात सुख मिळत नाही, तेच इतरांच्या दुःखात मजा शोधत फिरतात. लक्षात ठेवा, शत्रू कधीच एकटे बलवान नसतात. आपल्याच लोकांच्या आधारामुळं ते ताकदवान बनतात. कधी कुणाच्या गुलामगिरीत राहायचं नाही. जिथं आपले विचार व्यक्त करता येत नाहीत, तिथं लाचार होऊन राहायचं नाही. आपल्या नियतीचं मालक बना, पण परिस्थितीचा गुलाम बनवू नका. आयुष्यात जे हवं ते मिळवा, फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्या पुढे जाण्याचा मार्ग हा कुणाचं नुकसान करून नसावा. मुके जीव मार खाऊन पण प्रामाणिक राहतात, आणि माणसं जीव लावून पण गद्दार होतात. गरज संपली की जीव लावलेली माणसं ही सुद्धा बदलून जातात. हवेत तर पक्षीही उडतो आणि माशीही उडते, पण उडून कोण कुठं बसतं यावर त्याची लायकी ठरते. सगळ्या जखमा हळदीनं बऱ्या होत नाहीत, तर काही जखमांना गुलालाची गरज असते. हद्दीच्या बाहेर जाऊन नाती निभावली तर काही लोक आपल्याला रद्दी समजायला लागतात. उद्या काय होईल हे सांगता नाही येत, म्हणून माणसानं प्रत्येक दिवस रुबाबात जगला पाहिजे. तो प्रत्येक माणूस एकटा पडत असतो ज्यानं स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार केलेला असतो. एक पान तुटलं म्हणून झाड पडत नाही, अर्थात कोणाचंच कोणा वाचून आडत नाही. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या. चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर दिसतो. वेड्यासारखं शांत राहा, तरच लोकांचे रंग आपोआप दिसतील. स्वतःला आरशात बघितलं आणि मग समजलं, खरंच जबाबदारी अंगावर पडली की चेहऱ्यावरचा रंग बदलतो. आयुष्यानं एक गोष्ट शिकवली, माणसाची एक चूक त्याला प्रत्येक वेळी दोषी ठरवते.
वडिलांनी एकदा सांगितलं होतं, पैशांचा जमाना चालू आहे. नातेवाईक मन बघून नाही तर घर बघून दारात येतात. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. समजूतदार लोक कधी भांडत नाहीत, फक्त आग लावून ते बाजूला होतात. काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते. फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते. घेतलेला पैसा कोणाचाच बुडवू नये, कारण कर्जाच्या झाडाला पणोतीची मुळं आणि तळतळाटाच्या फांद्या असतात. आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाघ पंख्याला लटकण्याचा विचार करत नाही. उलट पंखा विकून एखादा दिवस कसा जगता येईल याचा विचार करतो. दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नाही. सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय देव सुद्धा स्वर्ग दाखवत नाही. परिस्थिती कितीही वाईट असो, शिक्षणानं आणि मेहनतीनं तुम्ही ती बदलू शकता. नातं ते स्वीकारा ज्याला कोणत्याही परिस्थितीत जपण्याची तुमच्या ताकद असेल. कुणाचं आयुष्य म्हणजे सापशिडीचा खेळ नव्हे, मूडनुसार खेळायला. दुसऱ्याला नावं ठेवताना स्वतःची काय लायकी हे एकदा नक्की बघावं. कारण माणसानं जास्त धुतल्या तांदळासारखं वागू नये. आपण किती वेडे असतो ना, कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागं धावतो, पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते. जेव्हा एका वाघाला हरवण्यासाठी सगळी कुत्री एकत्र झाली, तेव्हा समजून जायचं आपला वाघ इमानदार आहे. चेहरा काळा असेल तर लोक पावडर लावतात, आणि जर कर्म काळं असेल तर ती पासवर्ड लावतात. इथं सत्याच्या निखाऱ्यावर चालणाऱ्या योद्ध्याचं कौतुक हे पाठीवरच्या थापानं नाही तर विश्वासाच्या खंजीर वारानं केलं जातं. आपण स्वतःलाच कमी लेखतो, त्यामुळं समोरच्यालाही आपली किंमत कमी वाटते. सांभाळून ठेवत जा काळजाच्या त्या जखमा, ज्या काळजात राहणाऱ्यानंच तुम्हाला दिलेल्या असतात. नोकरी तुम्हाला रोजचं उत्पन्न देईल, पण व्यवसाय तुम्हाला स्वप्नातील आयुष्य देईल. वाईट काय असतं हे एकदा कळालं की चांगलं काय करावं याचा विचार करावा लागत नाही.